पितामह भीष्म महानिर्वाण करणार आहेत. पण देवाला सांगितलं, प्रभू माझी वितृष्णा झालेली बुद्धी, माझी वितृष्णा झालेली बुद्धी, माझी तहान नसलेली बुद्धी, ती बुद्धी तुम्ही त्या बुद्धीचा ग्रहण करा, स्वीकार करा. असं म्हणत म्हणत असताना माझ्या समोर तुम्ही राहा. प्रत्येक जीवाने हीच आशा करायची देवाकडे की देवा, देहांत काले तुम सामने हो, मुरली बजाते मन को लुभाते, यही गीत गा के मैं नाथ प्राण त्यागूं, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे गोविंद, देहांत काले तुम सामने हो, मुरली बजाते मन को लुभा. आपण सुद्धा भीष्माचार्यांसारखं हेच मागणं मागावं. किती गोड भाव आहे या गीतातला. संपूर्ण गीत जर सांगितलं आणि म्हटलं, बोललो, त्याच्यावर चिंतन आपण सांगितलं ना, अर्धा पाऊण तास होऊन जाईल. काय त्या भक्ताची किती गोड आस आहे. जास्त मागणं नाही देवा माझं. आयुष्यभर माझ्या रक्षणासाठी, मला दर्शन देण्यासाठी तुला वेळ नसेल, पण जेव्हा हे जग मी सोडेल ना, तेव्हा तू काय करायचं. देहांत काले तुम सामने हो, मुरली बजाते मन को लुभाते. आणि ऐक ना देवा, तुझं चिंतन करता 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 या शरीरातून प्राण जावा. यही गीत गा करे मैं नाथ प्राण त्यागूं, हे नाथ नारायण. श्री कृष्ण गोविंद हरे, हे नाथ. देहांत काले तुम सामने हो. हे बघा, जिवंत राहण्यासाठी केवढी धडपड माणसाची. 8 दिवस यात्रेला जायचंय, महिनाभर वारीला जायचंय. किती तयारी चालते माणसाची. मुलं सांगतात, गोळ्या घेतल्या का, वेळेवर गोळ्या घेत जा, तुमची तब्येत बिघडते नाही तर दुसऱ्या लोकांना त्रास होईल. कपडे भरपूर घेऊन जा, रोज कपडे धुवू नका. 10 दिवस जायचंय ना, 10 कपडे घेऊन जा. पुरुषांचं नसतं एवढं, पण महिला मंडळ जर यात्रेला आलं ना, त्याने नवीन स्कीम काढलेली आहे, जितके दिवस जायचं तेवढ्या साड्या सोबत घ्यायच्या. म्हटलं, मावशी एवढी बॅग तुमची मोठी कस काय. आता आम्ही यात्रेला जातो, आमचं एक धोपटं उचलला का चाललो. रोज धोतर धुवायचं, वाळवायचं, जे नेसलेले ते आहेत आणखी, आहे की नाही. पण महिला मंडळाची जर तयारी पाहिली तर जेवढ्या दिवस यात्रेला जायचं तेवढ्या दिवसाच्या साड्या. आता एक नवीन फॅशन निघालेली आहे. आपला जुना पोशाख आवडत नाही, अशिक्षित दिसतो म्हणून यात्रेला गेलं का ते झबले घालायचे. काही धड दिसत नाही बरं का, ते काही चांगलं दिसत नाही. आपल्या पेहरावावरून आपण ओळखले जातो, आपण कुठले आहेत. काय ऐका, मी सहज विचारलं, म्हटलं इतके कपडे.
म्हणे महाराज घरी तेच आणि तिथे तेच करायचं का? पण 8 दिवस गावाला जायचं असेल तर आपण महिन्यापासून तयारी करतो. आम्हाला कुठे जायचंय? आम्हाला यात्रेला जायचं, आम्हाला वारीला जायचं, आम्हाला तीर्थाला जायचं. 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर आधी आपली तयारी चालते. तिथे किती दिवस राहायचंय? यात्रा असेपर्यंत. तिथून परत कुठे यायचंय? घरी यायचंय. तर एवढी तयारी आपली चालली. आपल्याला तिथे पैसा लागेल, कोणाकडे मागायची गरज नको. आपल्याकडे नसले आपण शेजारच्या माणसाला म्हणतो, दादा मी यात्रा करून येतो, तोपर्यंत मला उसने पैसे द्या, तिकडून आलो का मी लगेच तुमचे देऊन टाकेल. तिथे खर्चायला काय लागतील? पैसे लागतील. गुडघे दुखू नये, सर्दी होऊ नये, पडसं होऊ नये, ताप येऊ नये म्हणून आपल्या लागणार नाही तरी आपण गोळ्या घेऊन जातो, हे की नाही? खाण्यापिण्यात कमी जास्त होईल, पाणी कमी जास्त पिण्यात येईल. जुलाब जर लागले तर जुलाबाच्या सुद्धा आपण गोळ्या घेतो. आहे का आपल्याला त्रास? पण तरी त्या गोळ्या आपल्याला घेतो. प्रवास किती दिवसाचा आहे मायबाप? 8 दिवस, महिनाभर. बरोबर बरोबर. पण ऐका ना, ज्या अनंताच्या प्रवासाला आपल्याला जायचंय तिथली आपण काय तयारी केलेली आहे? दादा जरी 81 आहे पण जायचं तर आहेच ना. जायचं 100 झाल्यावर, 120 झाल्यावर जायचं. तिथली काय तयारी केलेली आहे? जिवंत राहण्यासाठी तयारी. जिवंत राहण्यासाठी तयारी माणसाची असते. काय तयारी असते त्याची? आज उठतो आणि आज उठल्यावर पुढच्या 20 वर्षांची आखणी करतो. येऊ करू, तेऊ करू, असं करू, तसं करू, इकडून भिंत बांधून घेऊ, इकडून कंपाऊंड करून घेऊ, डुकरांचा त्रास आहे त्याच्यामुळे इथे वॉल कंपाऊंडच करून टाकू. पण एक लक्षात येत नाही, इथे राहायचं किती दिवस आहे? किती दिवस राहायचं? किती दिवस राहायचं? जे खरंय त्याला आपण दुःख समजतो. मरण खरंय ना. उपजल्या पिंडा मरण सांगाती. जन्माला आल्या आल्या आपल्याला एक सोबतीला मित्र आलेला आहे, त्याचं नाव मृत्यू. मरायचं आहेच की नाही? अनंताचा प्रवास करायचा आहे की नाही? मग तिथे जाण्यासाठी आपण काय तयारी केली? तिथे काय काय लागणार आहे? त्यासाठी तुम्हाला व्यापार करावा लागणार आहे, शेती करावी लागणार आहे, आणि ती हरिनामाची शेती करावी लागणार आहे. महाराज मनवा खेती करो हरिनाम की. 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 मनवा खेती करो हरिनाम. मनवा खेती करो हरिनाम की. मनवा खेती करो हरिनाम की. मनवा खेती करो हरिनाम की. पैसा न लगे, रुपया न लगे, पैसा न लगे, रुपया न लगे, न लगे कवड़ी दमड़ी, न लगे कवड़ी दमड़ी. राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. मनवा खेती करो हरिनाम. मनवा खेती करो हरिनाम. मनवा खेती करो हरिनाम. उद्योग करायचा आहे, शेती करायची आहे, हरिनामाची शेती करायची आहे. करा हरिभक्ती, करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, सोडविल यमापासून. उलट 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 इथलं ऐका. इथे आपण जे कमवतो ना, ते कमवल्यानंतर जे मागचे आहेत ना, ते काय करतात आपल्यासाठी? ऐका.
ते काय करतात आपल्यासाठी? बांधुनिया देती यमाची या हाती, भूषण ही घेती काढोनिया. बांधून देतात आपल्याला, पक्क बांधतात. आणखी म्हणे गाठीची सुतळी नको, अखंड सुतळी पाहिजे. का बरं? अहो सोडीन निघी. बांधून या देती यमाची या हाती, भूषण ही घेती काढोनिया. हा डबल का? हा डबल सुतळी असते ना, जोड असते, जोड सुतळी असते. दादा सांगेत मी जवळजवळ 100 लोकांचं तरी बांधे असेल म्हणे महाराज. आणि काल पण दादा पोचून गेले होते, पण ती आजी राहिली. राधे राधे. थोडस लाडू खायला लागेल. राधे राधे. वा वा. मनवा खेती करो हरिनाम, करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमापासून या. जाण्याच्या दिवसाची आपण काय तयारी केलेली आहे? जायचं तर आहेच की नाही? जायचं तर आहेच, पण त्या दिवसाची आपली तयारी काय? तयारी अशी असावी माणसाची. कृष्णत्वदीय पद पंकज पंजरांते, आद्यैव मे विशतुमारस राजहंसै, प्राण प्रयाण समये कफवात पित्तै, कंठावरोदन विदो स्मरणं कुतस्ते. देवा, हे भगवान कृष्णा, तुझ्या चरण कमलाजवळ जी रजेना जो चिखल आहे ना, त्वदीय पद पंकज पंजर म्हणजे चिखल. त्या चिखलाजवळ आम्हाला जगात असा एक पक्षी भगवान परमात्म्याने निर्माण केला, जो फक्त आणि फक्त मोती खातो. मोती. देवानी ज्याचा त्याचा आहार ठरवून दिलेला आहे. तुकोबाराय गाथ्यात लिहितात, कावळ्या ढोपर कंकर तितिरा, राजहंसाचा रा मोतियाचा. कावळ्याची आवड कशात आहे? त्याला जनावराला झालेली जखम आवडते. कावळ्या ढोपर कंकर, कंकर खडे, तितूर, कंकर तितिरा आणि राजहंसाचा रा मोतियाचा. ज्याची त्याची आवड आहे, कोणी काय खावं. तसं आमच्या मनरूपी राजहंसाला तुझा नामरूपी रूपरूपी मोत्याचा चारा दे. आमच्या मनाला कावळा बनवू नको, तितर बनवू नको. आमच्या मनाला काय बनव? राजहंस बनव. आणि त्याला काय खायला घाल? तुझं रूपरूपी मोत्याचा चारा, नामरूपी मोत्याचा चारा. दुसरं याला खाऊच देऊ नको, दुसरं याला खाऊच देऊ नको. देवा, तुझ्या रूपरसाची माधुरी सेवन करण्यासाठी आम्हाला चकोर बनव, चकोर. आणि तुझ्या रूपामृताचा ठाव घेण्यासाठी तू चंद्रमा हो. हरी आम्ही चकोर, हरी चंद्रमा. आम्ही चकोर, हरी चंद्रमा. चंद्रमा आम्ही चकोर, हरी चंद्रमा. आम्ही चकोर, हरी चंद्रमा. बरोबर आहे? बरोबर आहे, बरोबर आहे. आम्ही चकोर, हरी चंद्रमा. आम्ही चकोर, हरी चंद्रमा. चंद्रमा आम्ही चकोर, हरी चंद्रमा. आम्ही चकोर, हरी चंद्रमा. आम्ही कला तू पौर्णिमा. आम्ही कला तू पौर्णिमा. आम्ही चकोर, हरी चंद्रमा. आम्ही चकोर, हरी चंद्रमा. आम्ही चकोर, हरी चंद्रमा. आम्हाला चकोर बनव, चकोर. चकोराला हातवटी आहे,
चंद्रामृत कसं सेवन करायचं. आम्ही चकोर हरी चंद्रमा, देवा आम्ही कला तू पौर्णिमा. निवृत्तीचा तक इच्छित आहे. निवृत्तीनाथांचा अभंग आहे हा. कोणाचा अभंग आहे? निवृत्तीचा तक इच्छित आहे, हरी लागी वरुता पाहे. भगवान परमात्म्याच्या रूपामृताचं रूपचंद्रामृताचं सेवन करता यावं म्हणून चोच उघडून निवृत्तीनाथ म्हणतात वरुता पाहे. निवृत्तीचा तक इच्छित आहे, हरी लागी वरुता पाहे. आम्ही चकोर हरी चंद्रमा. देवा आमच्या मनरूपी राजहंसाला तुझ्या नामरूपी रूपरूपी मोत्याचा चारा दे. आद्यैव मे विशतुमानस राजा. प्राण प्रयाण समये कफवात पित्तई. जेव्हा शरीरातून प्राण जातात ना, त्रिदोषापासून निर्माण झालेलं हे शरीर, कफ वात आणि पित्त, या शरीरात 3 दोष आहेत ना. कशी कशी निर्मिती आहे? कफ वात आणि पित्त. त्रिदोषापासून निर्माण झालेलं हे शरीर, याच्यातला कोणता दोष उफाळून येऊन प्राण जायच्या वेळेस सांगता येत नाही. मनात इच्छा असेल नारायणा तुझं स्मरण करावं, टाळी वाजवावी, पण वात वाढला, हातापायावर वारं फिरलं, इच्छा असून टाळी वाजवता येणार? कफ वाढला, पित्त वाढलं, शरीराची आग आग होईल. कफ वाढला, बोलायची इच्छा असेल पण शब्द निघणार नाही, खोकला येईल, उबळ येईल, आपण त्याला गरगड म्हणतो. गरगड. देवा तुझं नामचिंतन आम्हाला करता येणार नाही. एकच विनंती आहे ना, ज्या वेळेस या शरीरातून प्राण बाहेर जातील त्यावेळेस तुझं नामचिंतन आमच्या मुखातून होऊ दे. पितामह भीष्मांनी तीच मागणी केली होती ना. देवा देहांत काले तुम सामने हो. नुसता उभा नको राहू, सकल जगताला ज्ञानाचा आधार असणारी तुझी मुरली वाजवत उभा राहा. मुरली बजाते मन को लुभाते. देवा तुझं हसणं फार गोड आहे. तुम्ही म्हणाल हा केव्हा जातो केव्हा नाही, इच्छा मरणे, किती वेळ हसायचं, किती वेळ चेहरा हसरा ठेवायचा. इथे तो फोटो काढायचा असला का लोकांना सांगावं लागतं स्माइल प्लीज. मग तरी कोणी कोणी हसत नाही. मग ते इंग्रजीतून सांगतात से चीज, म्हणजे 32 दाखव. पण फोटो काढता काढता जर मोकळ्या मनाने म्हटलं राधे राधे, चेहरा आपोआप हसरा होतो. आहे की नाही? चेहरा आपोआप हसरा होतो. बोलो भक्तवत्सल भगवान की जय. देवा तुम्ही हसत हसत उभे राहा. तुमचं हसणं कसं आहे? तुमचं हसणं ज्यांनी पाहिलं तो वेडाच झाला. बिदरच्या बादशानी देवाचा दातच पाहिला. बांधवगडला उत्तर प्रदेशात काशी जवळ सेना महाराज राजदरबारात दाढी करण्याचं काम करतात. भगवान परमात्मा सेना महाराजांच्या जागी न्हावी बनून गेले दाढी करायसाठी. सेना महाराजांचा स्वभाव बोलका होता. बादशाला त्यांच्या बोलण्याची सवय. आज गप्प गप्प आहेत का? हसत नाही महाराज. सेनाजी काय तुमचं काही बरं वाटत नाही का? देवाचा फक्त हसताना दातच पाहिला. बावळट झाला तो राजा. तेरी मंद मंद मुस्कनिया पे
तेरी मंद मंद मुस्कनिया पे बलिहार सावरे, बलिहार सावरे, बलिहार सावरे, बलिहार सावरे। तेरी मंद मंद मुस्कनिया पे, तेरी मंद मंद मुस्कनिया पे बलिहार सावरे, बलिहार सावरे, बलिहार सावरे, बलिहार सावरे। घड्याळ 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 घड्याळ. देवा हसत हसत उभे राहा. तुम्ही आम्ही आपण सर्वसामान्य जीवाने सुद्धा पितामह भीष्मांसारखंच करावं. पितामह भीष्मांनी आपलं मन वाणी चित्त संपूर्ण भगवान परमात्म्याच्या चरणावर वाहिलं आणि आपली प्राणज्योत भगवान श्रीकृष्णांच्या मध्ये विलीन केली. बोल भक्तवत्सल भगवान की जय. त्या योगेश्वर श्रीकृष्णाच्या चरणाजवळ पितामह भीष्मांनी आपली प्राणज्योत मालवली. आपल्या जीवनातही तोच आनंदाचा मंगल प्रसंग असावा. आपल्यालाही देवानी तीच गती द्यावी. त्यासाठी प्रभूकडे आपण एक भजन म्हणून प्रार्थना करू. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तुमसे निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तुमसे निकले। गोविंद नाम लेकर मेरे प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तुमसे निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तुमसे निकले। ऐक ना देवा, जन्माला घालणं तुझ्या हातात, मरण तुझ्या हातात. एवढी एक इच्छा पूर्ण कर. मरता मरता काय असावं. श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसीवट हो, श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसीवट हो, पवित्र असा गंगेचा काठ असावा. नाहीतर श्रीधाम वृंदावन असावं. यमुनेच्या काठावर बंसीवट असावा. श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसीवट हो, गंगा जी का तट हो, यमुना का बंसीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले हो, इतना तो करना स्वामी जब प्राण
एवढंच करणं. हा जीव मरताना पराधीन आहे, कुठे मरेल सांगता येत नाही. पण आम्ही तुझे भक्त आहेत, थोडीफार सवलत तर आम्हाला दे. एवढी इच्छा पूर्ण कर. माझी तर एवढी इच्छा आहे की ती देवाने पूर्ण करावीच. हा प्राण या जीवनाची सकाळ दुपार कुठेही हो, पण संध्याकाळ मात्र वृंदावनात झाली पाहिजे. माझी अशी इच्छा आहे. मरायचं तर आहेच की नाही. मी 3 दिवसापासून कथा सांगतोय, पुढेही 4 दिवस आणखी सांगणार आहे. दक्षिणा मला द्याल ना, त्या दक्षिणेत एवढंच देवाकडे मागायचं, याला तिकडे मरू दे. कुठे? श्री वृंदावन का स्थल हो, मेरे मुख में तुलसी दल हो, विष्णु चरण का जल हो, जब प्राण तन से निकले. आता तर सर्व माझेच आहेत. गाव माझं आहे, आबा वारकरी आहेत, राहुल आहे, किरण भाऊ आहे, तुषार आहे, प्रशांत आहेत, सगळी आपली वारकरी मंडळी आहे, दादा आहेत. समजा यदा कदाचित इकडे मेलोच, मरण कोणाच्या हातात आहे का? कोणाच्या हातात आहे का मरण? बिलकुल नाही. इकडे मेलोच, मग तिसऱ्या दिवशी सारी सरकडतात ना. मग काय करायचं? एवढी एवढी चिमटीवर राख घ्या आणि ती चिमटीवर राख नेऊन वृंदावनला जाऊन गटारीत टाकून द्या. तुम्हाला नाही वेळ फिरायला, ती वाहत वाहत कुठे जाईल? कुठे जाईल? तरी चालेल, पण या जीवाची संध्याकाळ एवढीच माझी तरी आशा आहे. श्री वृंदावन का थल हो, मेरे मुख में तुलसी दल हो, विष्णु चरण का जल हो, जब प्राण से निकले. विष्णू चरणाचं जल म्हणजे गंगा जल. देवाच्या पायाचं तीर्थ म्हणजे गंगा. नाही आपल्या घरात काय करायचं? आपल्या घरात रंगनाथ आहेत. आहेत का रंगनाथ तुमच्या घरात? रंगनाथ ध्यान माने तुम्हाला लंगड्या देव. हा ते तर सर आहे भाऊ, आम्हाला देवा रामा. तू असं काही बी सांगे रे, रंगनाथ रंगनाथ कस काय ध्यान मारे? रंगनाथ ते रांगणारे भगवान आहेत ना, म्हणून त्यांना भक्तांनी आवडतं नाव दिलं रंगनाथ. रंगनाथ भगवान श्रीकृष्णाची, बाळकृष्णाचं विग्रह घ्यायचा, मूर्ती घ्यायची, त्याच्या चरणावर पाणी टाकायचं आणि ते पाणी आसन्न मरण असलेल्या माणसाच्या मुखात टाकायचं. निश्चित त्याची अधोगती नाही होणार, ऊर्ध्वगती होईल. देवा, जर माझ्या सद्भाग्याने तुम्ही मला भेटायला आलेच तर शृंगार करून या. असे झांबल्यासारखे उठून नका येऊ. शृंगार करून या. कसा शृंगार तुमचा असावा? हे 2-4 कडवे मी जोडलेत बर का महाराजजी. हे 2-4 कडवे मी जोडलेले. येशील कसा आहे असं उठून नको येऊ लगेच. मला टाइम भेटला नाही, मला तयारी करायला वेळ नव्हता. कसा येशील? सिर सोहना मुकुट हो, मुखडे पे काली लट हो. डोक्यावर तुझ्या मुकुट असावा, तुझे कुरळे कुरळे केस, गालावर उडत येणारी लट असावी. तुम्हाला दिसतोय का तसा देव? मी जेव्हा देवाचं वर्णन करतो ना, तेव्हा तुम्ही डोळ्यासमोर आणायचं. त्याला म्हणावं ऐकणं, नाही तर नळी फुंकली सोनारे असं नाही. दिसावा भगवान परमात्मा समोर आपल्याला. कसा आहे तू? कसा आहे? सिर सोहना मुकुट हो, मुखड़े पे काली लट हो, यही ध्यान मेरे घट हो, जब प्राण से निकले. असा आहे देवा, असा आहे. हे बघ, केसर तिलक हो माला, मुख चंद्र सा उजाला,
केसराचा मल्लयागिरी चंदन लावून केसर मिश्रित तिलक तू लावलेला असावा. केसर तिलक हो माला मुखचंद सा उजाला. आणि एक हार तुझ्या गळ्यात असावा आणि एक हार माझ्या गळ्यात असावा. आम्ही जीव आहेत, अपूर्ण आहेत, तू देव आहे, तू पूर्ण आहेस. जशी नवरी सजून नवरदेवाचं परिणय करते ना, आधी नवरीने माळ घालावी, मग नवरदेवाने माळ घालावी. केसर तिलक हो माला मुखचंद सा उजाला. डालू गले में माला जब प्राण तन से निकले. माझ्या हातात हार असावा आणि तो हार मी तुझ्या गळ्यात घालावा. जसं पत्नीने पतीच्या गळ्यात, कुमारिका मुलीने पतीच्या गळ्यात हार घातला का आता सर्वस्व जबाबदारी कोणाची? तसं हा प्राण सोडताना मी तुझ्या गळ्यात हार घालावा. तुम्हाला पत्नी म्हणून कांताभावाने स्वीकारावं आणि माझी सर्वस्वी जबाबदारी तू घ्यावी देवा. डालू गले में माला जब प्राण तन से निकले. बाजूला कोण बसलंय, काय बसलंय हे मला आठवलंच नाही पाहिजे. सुध मुझको ना हो तन की तयारी हो गगन की. आणि नाहीच काही भेटलं, मरण कुठे येईल सांगता येत नाही. लकड़ी हो वृंदावन की जब प्राण तन से निकले. एक कृपा कर ना आणखी. अरे लहान लेकरांनी हट्ट आई बापाकडेच करायचा, बायकोने हट्ट नवऱ्याकडेच करायचा, बहिणीने हट्ट भावाकडेच करायचा. आम्ही तुला जर पती म्हणून स्वीकारणार आहोत, तू आमचा पती आहे ना. एक इच्छा आणखी पूर्ण कर. जब कंठ प्राण आवे कोई रोग ना सतावे. लोकांनी असं म्हटलं पाहिजे, आता बोलत होते, आता बोलत होते, आता बोलत होते. जब कंठ प्राण आवे कोई रोग ना सतावे. यम दर्शना दिखावे जब प्राण तन से निकले. आम्ही तुझेत ना देवा. अरे सिंहाचा शिकार कोल्हा घेऊन जाईल, चांगलं वाटेल का? कोल्ह्या कुत्र्याच्या हातात सिंहाची शिकार जाणं आणि सिंहाने पाहत बसणं हे चांगलं दिसेल का? म्हणून यमाला नको पाठवू. मग कोणाला? तुझे दूध पण नको पाठवू, तूच ये स्वतः, स्वतः तूच ये. उस वक्त जल्दी आना मुझको न भूल जाना. नाही तर तुला खूप भक्त आहेत देवा, मोठे मोठे आहेत, त्यांच्या यादीत मी आहे का नाही माहित नाही, तू विसरून जाशील. कारण गरीबाची कोणाला आठवण राहत नाही, गरीबाची कोणाला आठवण राहत नाही. उस वक्त जल्दी आना मुझको न भूल जाना. एकटा नको येऊ ठोंब्यासारखा, नाही तर उठला का आला. श्री राधा को संग लाना जब प्राण तन से निकले. दोघ जण या, दोघ जण या, दोघ जण या. श्री राधा को. तुम्हाला नाही वाटत का स्मरण व्हावं? तुम्हाला नाही वाटत स्मरण व्हावं? वाटतं ना? म्हणा ना, श्री राधा को संग लाना असे मोकळ्या मनाने बोलले नाही तुम्ही. आता लगेच नाही होणार ते. म्हणा ना, श्री राधा को
श्री राधा को संग लाना जब प्राण तन से निकले. थोडीशी एवढीच अडचण आहे आमची देवा, ऐकून घेशील तर काय फरक पडणार आहे. यह नेक सी अरज है, मानो तो क्या हरज है. काय बिघडेल तुझं? आम्ही जर एवढी भक्ती करतो तर तुझंही काही कर्तव्य आहे की नाही. कुछ आपका फर्ज है, जब प्राण तन से निकले. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. गोविंद राधे गोपाल राधे.
मी सांगू नये, पण माझं सगळ्यात आवडतं भजन बर का. असं घरी जरी एकटा बिकटा असलो ना, आमची मुलगी आहे मोठी राधा आणि लहानी, आम्ही काय करतो, मोबाईलला असं हे भजन लावलं, नाचत राहायचं. गल्लीमधले लहान लहान पोरं येतात, या कुदी राहणार का, ते बी आमले कुदी. इतकं गोड भजन आहे महाराज आहे. मला हे नामचिंतन फार आवडतं मुरली बाबा. म्हणून आपल्या गोशाळेला सुद्धा तेच नाव दिलेलं आहे, श्री राधे गोविंद आश्रम आणि गोसेवा संस्था. दिंडीचं पण तेच नाव आहे. आमच्या बाळाभाऊंनी आमचा सर्व परिवार एकत्रित एका ठिकाणी आणलेला आहे. त्या परिवाराला, आमच्या वारकरी मंडळीला नावच दिलेलं आहे, श्री राधे गोविंद परिवार. व्हॉट्सअपला सुद्धा ग्रुप त्यांनी त्याच नावाने केलेला आहे. तुम्हाला आवडलं का भजन? हे आवडलं? मग आता काम करता करता चालू द्याल का? पण गॅसकडे बी ध्यान दे जा, नाही ते मरी जायचो ना पारे न्यारो नान लागे. श्री राधे राधे गोविंद राधे गोविंद राधे गोपाल. श्री राधे राधे गोविंद राधे गोविंद राधे. श्री राधे राधे गोविंद. बोल राधा गोविंद भगवान की. या राधा गोविंद देवजींचंच मंदिर आपल्याला कासुद्याला बांधायचंय. त्याच्यासाठी जागा घेतली गेलेली आहे. गोशाळेमध्ये जवळजवळ लहान मोठ्या 55 गायी आहेत, म्हाताऱ्या म्हाताऱ्या. तिथे सुंदर असं मंदिर बांधायचं. आपल्याकडून तर तेवढी होणार नाही, पण जशी ब्रजमंडलात सेवा असते ना, त्या पद्धतीने सेवा त्या विग्रहांची करायची. एकच इच्छा आहे देवाची, जो आश्रम होईल, जो मठ होईल, जे मंदिर होईल, ते सगळ्यांच्या कामात यावं, सर्वांना राहण्यासाठी यावं. त्या गोशाळेत गोसेवा घडावी, अन्नदान घडावं, हीच एक प्रांजळ इच्छा. बाकी उत्पन्न बित्पन्न कमाई काढायला काही गरज नाही. कारण आपले काही अंडोर नाही. 2 पोरी आहेत, तुमले माहिती, पोरीवालाच मार्केट आहे सध्या. आमच्या केशव महाराजांना 3 आहेत. देवालाही माहिती आहे की या मुलींचा सांभाळ कोण करू शकेल, त्याच्याच घरी मुली जन्माला घालतो. मी कालही बोललो होतो बर का दादा, मुलगी जर नसली ना, घरात कुरबुर कुजबूज झाली का थोडीशी आठवण येतेच. एक अर्धी राहती ना, ती नगर जाई राहतो. इसनो तोंड बी देखतो ना. मुलगी महाराज. म्हणून भजन करत करत प्राण जावा, ही इच्छा भीष्माचार्यांची होती. सर्वजण घरी आलेले आहेत. भीष्माचार्यांचं महाप्रयाण झालेलं आहे. महाराज परीक्षितींचा जन्म झालेला आहे. दैवेणा प्रतिघातेन शुक्ले संस्थामुपेयुषी रातो अनुग्रहार्थाय विष्णुना प्रभविष्णुना तस्मान्नाम्ना विष्णुरात इति लोके बृहच्छ्रमा भविष्यति न संदेहो महाभागवतो महान. जन्माला आल्याबरोबर इकडे तिकडे पाहायला लागले.
परीक्षण करायला लागले. काय पाहत होते? गर्भात ज्याने माझं रक्षण केलं ना, तो काळा काळा पितांबर नेसलेला, शंखचक्र गदा हातात असलेला, कुठे तो? कुठे तो? मला वाचवणारा कुठे तो? हे बघा, श्रीमद भागवताचे ऐकणारा अधिकारी कोण? ज्याला गर्भात देवाचं दर्शन झालं. आणि श्रीमद भागवत कथा सांगण्याचा अधिकारी कोण? ज्या शुकदेवांना गर्भात देवाचं दर्शन झालं. 12 वर्ष थांबले ना आईच्या उदरात. किती वर्ष? देवाने सांगितलं बाहेर या. व्यास म्हणतात बाहेर या. त्यांनी सांगितलं बाहेर आलं का मायेचा वारा लागेल. भगवान नारायणांनी वर दिला, तुम्हाला माया शिवणार सुद्धा नाही. नामदेवरायांचा खेळ आहे. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी ब्याले. ब्राह्मणाचे पोर एक खेळयाचे ब्याले, ते 12 वर्ष लपाले रे. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी ब्याले, 12 वर्ष लपाले रे. ब्राह्मणाचे पोर एक खेळयाचे ब्याले, ते 12 वर्ष लपाले रे. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी ब्याले, 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. नागवेची पळून गेले रे. ऐक खेड्या तुला सांगतो, जाणून खेळायची रे. ऐक खेड्या तुला सांगतोय, जाणून खेळ रे. गर्भात देवाचं दर्शन झालं महाराज. आणि महाराज परीक्षिती भागवत कथा ऐकण्याला अधिकारी का? त्यांना सुद्धा गर्भात देवाचं दर्शन झालं. बोल भक्तवत्सल भगवान की जय. जसं जन्मनाव परीक्षितींचं काय होतं माहिती का? विष्णुरात. काय नाव होतं? विष्णुरात. जन्मनाव परीक्षित महाराजांचं विष्णुरात. रातो अनुग्रहार्थाय विष्णुनाम प्रभविष्णुना तस्मान नामना विष्णुरात इति लोके बृहच्छ्रवा. हा महान भगवत भक्त भागवत होईल असं व्यासांनी त्याचं भविष्य सांगितलं. इकडे धर्मराजाला अपशकून व्हायला लागले. अर्जुन अजून द्वारकेतच होते. तेवढ्यात अर्जुन परत आले. अर्जुनाने सांगितलं की भगवान परमात्म्याने निजधाम गमन केलेलं आहे. निजधाम गमन केलेलं आहे. धर्मराजाला वाईट वाटलं. भगवान पृथ्वी तळावर नाहीत, दराधामावर नाहीत, आपणही आता राहायचं नाही म्हणून महाप्रयाण ठरवलं. 5ही भावंड महाभारतात कथा येते. सोबत त्यांचा कुत्रा आणि द्रौपदी देवी महाप्रयाण करण्यासाठी उत्तरेच्या यात्रेला निघून गेले. आता सर्व सत्ता आपल्या नातू परीक्षित यांच्या हातात दिली. निजधामाला जात असताना भगवान परमात्म्याने उद्धवांना सांगितलं, तुमची आणि विदुर काकांची भेट होईल. विदुर काकांना भेटायचं आणि त्यांना सांगायचं इथून पुढे तुम्ही हरिद्वारला मैत्रेय मुनींकडे जा आणि मैत्रेय मुनी तुम्हाला भागवत कथा सांगतील, भागवताचा उपदेश करतील. हे बघा, देवाचा स्वभाव मला इथे आवडला नाही हो. लहानपणी ज्या गवळ्यांच्या घरचं खाऊन पिऊन मोठे झाले, नंद बाबा, यशोदा मैया, बलराम दादा, मित्र असतील, सखे असतील, सखे असतील, त्यांची आठवण भगवान परमात्मा काढत नाही. वसुदेव देवकीची आठवण काढत नाही. आपल्या 6 भावांची आठवण काढत नाहीत. मुलांची नाही, पत्नीची नाही. शेवट शेवट जाता जाता भगवान परमात्मा आठवण कोणाची काढतात? विदुर काका. विदुर काका दासी पुत्र होते मायबाप, आणि दासी पुत्राला जात नसते हो. दासी पुत्राला जात नसते. ऐका, भगवान परमात्मा हेच दर्शवतात की माझ्याजवळ येणारा कोणीही असो, तो भगवत भक्त झाला ना, मी काहीच पाहत नाही, काहीच पाहत नाही, मी काहीच पाहत नाही. हरि का भजे सो
हरी का होय. जो देवाचं भजन करतो तो देवाचा होऊन जातो. म्हणून आमचे वारकरी संत सांगतात, उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भक्तिभाव देखुनिया. दासी पुत्र कण्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. उद्धवजी विदुर काकांना सांगतात, देवानी तुमची आठवण काढली होती. विदुर काकांना तो प्रसंग आठवला. भगवान शांतीदूत बनून हस्तिनापुरात आले होते. हस्तिनापुरात आले होते. दुर्योधनासमोर प्रस्ताव ठेवला होता. पांडवांनी 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास यथासांग पूर्ण केलेला आहे. आता त्यांचं राज्य तुम्ही त्यांना परत, नियम ठरला होता ना द्यूत क्रीडा खेळताना. दुर्योधनाला आवडला नाही. तो म्हणाला त्यांना राज्य पाहिजे असेल तर युद्ध करून घ्या. भगवान दुसरा प्रस्ताव ठेवतात. नाही अर्ध राज्य देत तर 5 भावांना 5 गावं तरी द्या. दुर्योधन हुशार होता, मुत्सद्दी होता, राजकारणी होता. राजकारणामध्ये साध्या माणसाचं काम नाही. धुरंधर होता तो, कपटी बुद्धीचा होता. त्याला माहित होतं 5 गावं म्हणजे हे काय असं जुरखेडू, बोरखेडू, वंजारी, खपाट असे लहान लहान गावं मागतील का? जगद्गुरु भगवान कृष्ण आहेत, विद्वान भगवान कृष्ण आहेत. आणि भगवान कृष्ण 5 दिशेला 5 गावं मागतील. आणि 5 दिशेला 5 गावं मागून आजूबाजूच्या राजांना मित्र करतील आणि हस्तिनापुरावर चढाई करतील. हेही राज्य जिंकून घेतील. हुशार होता तो. त्यांनी भगवान परमात्म्याच्या समोर सभेत ज्येष्ठ लोक बसलेले असताना मध्येच उठून आगाऊपणाने बोलला, 5 गावं काय सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन त्यांना देणार नाही. जा. तेवढं सुद्धा देणार नाही. भगवान परमात्मा बोलायला लागले, मग युद्धाला तयार व्हा. दुर्योधनाने आदेश दिला, बंदी करा याला. देवाने विश्वरूप दाखवलं. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य तिघांना दिसलं. बाकीचे आंधळेच होते, कारण दरबाऱ्याच आंधळ्याचा होता. सावधान. भगवान परमात्मा निघायला लागले. त्याला लाज पण नव्हती काही. आता थोड्या वेळापूर्वी त्याने बोललो होतं देवाला बंदी करा. आता म्हणतो, प्रभू हे भगवंता जेवण करून जा. भगवान म्हणाले, काय जेवायचं? आब नाही, आदर नहीं, नहीं नैनन में नीर, उस घर मत जाइए कंचन बरसत. सोन्याचा पाऊस पडत असेल पण आपल्याविषयी आदर जर ज्या घरात नसेल ना, शहाण्या माणसाने तिथे जाऊ नये. आपली चटणी भाकर आपल्या घरी जाऊ नये. जिथे अपमान होईल अशा ठिकाणी माणसाने जाऊ नये. भगवान म्हणतात, दुर्योधना अरे जेवायची इच्छाच नाही, भूकच नाही, मी जेवण करून आलो होतो. दुर्योधन का मेवा त्याग्यो, दुर्योधन का मेवा त्याग्यो, दुर्योधन का मेवा त्याग्यो, दुर्योधन का मेवा त्याग्यो, दुर्योधन का मेवा त्याग्यो. साग विदुरागर पाये, ओ साग विदुरागर पाये, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. झूठे बेर भिलनी के खावे. हा? अरे मी राजाधिराज अखंड पृथ्वीचे मालक चक्रवर्ती राजा दशरथांचा मुलगा आहे.
हे भगवान विसरले. झूठे बेर भिलनी के खावे, भूल गए ठकुराई, सबसे ऊंची प्रेम सगाई. जिथे प्रेम असेल ना महाराज, तिथे माणूस लाज धरत नाही, लाज धरत नाही. भगवान परमात्मा धावत पळत आले. आता देव म्हणत होते जेवायचं नाही, जेवायचं नाही, जेवायचं नाही. आणि विदुर काकांच्या घराजवळ आल्यानंतर दारातून आवाज दिला, काकी भूक लागलेली आहे. काकीने सांगितलं आता काय करू, बसा देवा, थांबा थोडं. केळं आणले म्हणतात. भाव विभोर झाल्या. आपल्या आवडीची व्यक्ती जर घरी आली ना, माणसाला काय करून काय नको असं होतं. भाऊ यावा घरी, भाऊ यावा, किती आनंद. पण नवऱ्याचा यावा, मग आनंदच येतो. मी विनोदाने सांगत असतो, मालकाने फोन करून सांगितलं ए भाऊ येणार आहे. कोणाचं येणार आहे हे नाही सांगितलं, पटकन तयारी कर. काय आनंद झाला महाराज. पटकन कांदे, पटकन बेसन पीठ, तेल ठेवलं, आपलं कढई ठेवली. काय करणार आता, काय करणार. पण तेवढ्यात काय झालं, मालक गाडीवर बसून घेऊन आले. ऐका 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 ऐका, त्या हॉलमध्ये येणार लगेच ते आवाज गुंजतो. भजनची तयारी चालू होती. गाडीवरून मालक उतरले, भाऊ उतरला, पण तो त्याचा होता. मग तुम्ही कांदे कापायचा स्पीड कमी झाला, बसा आता पिठलं पोळ्या करते. बेद बदलाई गए हो काय देखील आत्मारकडे. आवडीची व्यक्ती येणार असेल तर माणूस भाव विभोर होतो. तुकोबारायांच्या घरी त्यांचे शालक आले. जिजाबाई भावनेच्या भरात असा स्वयंपाक केला, असा स्वयंपाक केला, सर्व स्वयंपाक केला, पण त्याच्यात काय नाही टाकलं, विसरल्या होत्या. विदुराणींची तीच अवस्था झाली. भगवान परमात्मा घरी आले होते ना, सामान्य होते का, सामान्य होते का. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुनवन्ति दिव्यैस्तवैर वेदैः सांग पदक्रमोपनिषदैर गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तदगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. सामान्य देव आहे का तो. कोण कोण स्तुती करतं. यम ब्रह्मा वरुण इंद्र मरुत स्तुनवन्ति दिव्यैस्तवैर. वेद ज्याचं वर्णन करतात, आणि तो भगवान परमात्मा, निर्गुण स्वरूपातला भगवान परमात्मा आज मला तृप्त करण्यासाठी माझ्या घरी जेवायला आले. साधा आनंद झाला असेल का. केळं आणले देवा, एवढे खा तोपर्यंत. सालपट काढले म्हणतात, आणि सालपट देवाला दिले. भगवानाने ते खाल्ले. दुर्योधनाने काय तयारी केली होती, मेवा मिठाई, तिथे नाही जेवले, इथं सालपट काढले. काकू याच्याने काही होणार नाही, काहीतरी कर्तव्य जाऊ तर तू बिल्डिंग भाकरो टाक दोन. भाकरीशिवाय जेवण नाही हो. त्या पोळ्या 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 अशा बसून राहतात. अशी मस्त भाकर, त्यांना तिख, तो नाश्ता, पोहे. ऐका, मी माझा उपवास आहे, तुम्ही काही काळजी करू नका. बोलो भक्तवत्सल भगवान की जय. विदुराणी घरात गेल्या. विश्वंभर आपल्याकडे खायला मागतोय, आपल्याकडे काहीच नाही, काय देऊ खायला याला. मडके पाहिले, उडतणी बघितल्या, मुठभर कण्या सापडल्या, मुठभर धान्य सापडलं. विदुरा घरच्या भक्षुनी कण्या परमानंदे झाला. मनमोहन मुरली वाला
मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला. असा तो भगवान परमात्मा, असा तो भगवान परमात्मा. मी सांगितलं नाही का, तुम्हालाही ऐकावं असं वाटतं, यांना वाजावं असं वाटतं, मला सांगावं असं वाटतं, पण काय करू, ती पुढे पुढे चालस. ती ना पाय मोठ टाकणं पडतील मग, नाही तर तिला सप्ताले आणणं पडाव. ती सप्तान तीन लिहावच नको मग, आपलं आपलं कर सुद्धा आपण तीन गरज राहू द्यायचो. असा भगवान परमात्मा. त्यांनी कण्या खाल्ल्या, कण्या, पातेलभर पाणी त्याच्यात मुठभर धान्य, मुठभर भरडा, त्याला म्हणतात कण्या. भगवान परमात्म्याने एवढे अवतार घेतले, पण त्या अवतारात दोनच भक्तांच्या घरी कण्या खाण्याचा योग आला. दोनच भक्तांच्या घरी. कोणाकोणाच्या घरी? हा बोल, हा हा कोण बोली बाई? तुकाराम महाराजांकडे. हा हुशार महाराज श्रोता, मार शाळा माना विद्यार्थी काय ना चांगला. ते यंदा ग्रँड पास होई जाईन आपली. तुकोबरायांच्या घरी कण्या खाल्ल्या. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोड की जर्जर. तुकोबरायांच्या घरी कण्या खाल्ल्या. कधी, कोणता दिवस होता? फाल्गुन शुद्ध दशमी. कोणता दिवस? फाल्गुन शुद्ध दशमीच्या दिवशी भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी जातात. म्हणजे होळीच्या आधीची दशमी येते ना, फाल्गुन महिन्यातली शुद्ध दशमी, त्या दिवशी तुकोबराय आलेले आहेत. तिला वारकरी संप्रदायात, फडकरी मंडळीमध्ये, वारकरी मंडळीमध्ये कण्या दशमी म्हणून ओळखली जाते. कोणती दशमी? पण जशा कण्या जिजाबाईने आणि विदुर काकांच्या पत्नीने केल्या, तशा आपल्या होतच नाही. आमच्या घरी देवाला नैवेद्य असतो त्या दिवशी कण्यांचा. मुठभर धान्य जाडं मोठं भरडून घ्यायचं आणि पाण्यात शिजायला टाकायचं, आणि त्याच्यात एखादी मिरची टाकली तर टाकली, मीठ टाकून द्यायचं. अशा कण्यांचा नैवेद्य असतो. तिला कण्या दशमी म्हणतात. फाल्गुन शुद्ध दशमी बरं का महाराज. पंढरीनाथाला नैवेद्य असतो त्या दिवशी, तुकोबरायांच्या घरी आल्याची आठवण म्हणून. देवाला दोन हाताने खाता आल्या नाही, कारण त्या पातळ होत्या ना. देवाला चतुर्भुज रूप धारण करावं लागलं. विदुर काकांनी म्हटलं, या दासीपुत्राची आठवण जाता जाता काढली. गदगद झाले. विदुरांचा आणि उद्धवजींचा हा संवाद झाला वृंदावनात, गोवर्धनाजवळ, नारद कुंडाजवळ. कुठे झाला? नारद कुंडाजवळ. तिथे भागवत कथा विदुर काकांच्या मुखातून बाललीला भगवान परमात्म्याच्या ऐकल्या. आणि विदुर काकांना यांनी, उद्धवजींनी सांगितलं, इथून पुढे तुम्ही हरिद्वारला जा, इथून पुढचं भागवत तुम्हाला मैत्रेय मुनी सांगतील. कृष्ण गोविंद गोविंद गोपाला, पांडवांनी आपलं राज्य परीक्षित महाराजांच्या स्वाधीन केलं. परीक्षितींचं राज्य सुरू झाल्यानंतर एक दिवस महाराज परीक्षिती मृगय्या करण्याच्या निमित्ताने, शिकार करण्याच्या निमित्ताने वनात गेलेले. आणि जंगलात त्यांनी एक विचित्र घटना पाहिली. एक गाय होती आणि एक बैल होता. त्या गाय आणि बैलाचा संवाद चालू होता. गाय आणि बैलाचा संवाद चालू होता. कोण होती ती गाय? ती गाय म्हणजे पृथ्वी देवी होती.
आणि तो बैल म्हणजे धर्म होता. धर्म जगात जर धर्म असेल तर वृषभाच्या रूपाने, नंदीच्या रूपाने या पृथ्वीवर विचरतोय. धर्माने बैलाचं रूप घेतलं आणि एक काळा कुट्ट पुरुष हातात कोयता घेऊन, तलवार घेऊन त्या बैलाला मारतोय. पण त्या बैलाचं स्वरूप कसं होतं? बैलाला किती पाय असतात? नक्की किती पाय असतात? 4 पाय. बैलाला 4च पाय असतात. 2 पायाचा बैल नाही राहत. आपण म्हणतो त्याला बैल. 4 पाय असतात. या धर्माला 4 पाय होते. या कलियुगाने त्याचे 3 पाय तोडून टाकले आणि एकाच पायावर कसा तरी तो बैल आपलं शरीर सांभाळत उभा होता. किती पाय? किती पाय? 3 पाय कलीने तोडून टाकले. आता बैलाची आकृती आपल्या समोर जर आली, एवढं मोठं शरीर, तो बैल, तो वृषभ एकाच पायावर कसं सांभाळत असेल? त्याची किती कसरत होत असेल. आणि आपल्या पुत्राची, धर्माची ही झालेली अवस्था पाहून पृथ्वी देवी रडत होती. पृथ्वी देवी रडत होती. ती काळजी करत होती, बाळा कसं होईल तुझं आणि कसं होईल माझं. कारण धर्माचं रक्षण करणारे, पृथ्वीचं रक्षण करणारे, गायीचे रक्षण करणारे भगवान स्वधामाला निघून गेलेले. आणि आता हा कली आपल्याला त्रास देतोय. निजग्राहो जसा वीर कलिम दिग्विजये क्वचित नृपलिंगधरम शूद्रम ज्ञानंतम गोमिथुनम पदा. तो धर्म आपल्या आईला सांगायला लागला, पृथ्वीला सांगायला लागला. धर्मवाच. त्या वृषभाचं, बैलाचं आणि त्या गाईचा संवाद आहे. क्वचित भद्रे नामयात्मानस्ते विच्छयासी म्लायते मुखेन आलक्ष्ये भवती मंतराधिम दुरे बंधुम शोचसी कंचनांब. हे आई, हे पृथ्वी देवी, हे गोमाते, भगवान जरी इथून गेलेले असले तरी महाराज परीक्षित, धर्मराजाचे नातू, आपलं रक्षण करण्यासाठी या जगात आहेत. धर्म आणि पृथ्वीचा संवाद चालू असताना महाराज परीक्षितींनी तो ऐकला. सरस्वती नदीच्या पूर्व काठावर येऊन हे सगळेजण पोहोचलेले होते. परीक्षितींनी त्या कलियुगाला सावधान केलं. सावधान, कोण आहेस तू? तुला माहित नाही का या पृथ्वीवर अजून धर्मराजाचा नातू परीक्षित राज्य करतोय. माझ्या राज्यात गोवंशाला त्रास देणाऱ्याची हायगाई केली जाणार नाही. कारण गायींचा कोणी वालीच उरला नाही ना. मी एक गोष्ट सांगू का? जरी माझी गोशाळा आहे तरी मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी या संपूर्ण पृथ्वीवरच्या गोशाळा बंद पडतील ना, तो दिवस खूप आनंदाचा असेल. कशा करता म्हणतोय मी? एक एक गाय जर प्रत्येक घरी पाळल्या गेली, कशाला गोशाळेची गरज पडणार आहे? गाई ब्राह्मणांना कोणी वाली उरला नाही का? साधूला कोणी वाली उरला नाही? सावधान, कोण आहेस तू? त्यांनी हात जोडले, हात जोडले कलियुगाने आणि सांगितलं, महाराज, ज्या दिवशी भगवान परमात्मा निजधामाला गेले, ब्रह्मदेवाच्या कालगणनेनुसार माझी सुरुवात झाली. माझं नाव कली आहे. काय आहे? मी कलियुग आहे. 4 युगापैकी सगळ्यात कमी आयुष्यमान असलेला मी कली आहे. कलियुगाचं आयुष्य किती आहे महाराज? 4,32,000 वर्ष. किती किती? आता मोजून मोजून 5,000-5,500 वर्ष झालेले आहेत. म्हणजे कलियुग अजून पाळण्यातच येतं, एवढा प्रताप दाखवतो. पुत्र होईल पित्याचा वैरी, ऐका कलियुगाची थोरी.
पुत्र होईल पित्याचा वैरी, भ्रतारा सांडोनी दारोदारी फिरतील नारी. कैकाय बाबा दुरील माझा देश, शकून सांगावया आले कलियुगास. शकून सांगावया आले यमाई माझे नाव. सकून सांगावया आले माई माझे नाव. शकून सांगावया आले यमाई माझे नाव. सकून सांगावया आले माई माझे नाव. यमाई माझे नाव, दादा माहूर माझे गाव. माई माझे नाव, माई माझे नाव. यमाई माझे नाव, दादा माहूर माझे गाव. माई माझे नाव, दादा माहूर माझे गाव. शकून सांगावया आले यमाई माझे नाव. सकून सांगावया आले माई माझे नाव. पृथ्वीवरी दादा विपरीत घडेल, बहीण भाऊ दोघांचा विवाह लागेल. वाईट घडणारे, पुढे वाईट घडणारे. 5 वर्षाची नार भ्रतार मागेल, 6वे वर्षीची नारी गर्भिणी होईल. वाचा ग्रंथ म्हणजे कळतं. त्यांनी सांगितलं कलीचं शासन चालू झालेलं आहे. अरे पण तू याचे पाय तोडले. धर्माला 4 पाय आहेत. 4 पायावर धर्म भगवान या पृथ्वीवर विचरण करतात, धर्मदेव विचरण करतात. धर्माचे 4 पाय ऐका. तप शौचम दया सत्यम इति पादा कृते कृता. तप हा धर्माचा पाय आहे. पवित्रता धर्माचा पाय दुसरा. 3रा पाय धर्माचा आहे दया, आणि 4था पाय आहे सत्य. या कलीने काय केलं? कलियुगाने काय केलं? तप नावाचा पाय तोडला, पवित्रता नावाचा पाय तोडला, दया नावाचा पाय तोडला, आणि एकच पाय या कलियुगात शिल्लक आहे, त्याचं नाव सत्य. एकच पाय कलियुगात धर्माचा बाकी आहे. कोणता? सत्य. सत्य नावाचा पाय. जसे कलियुग आपलं, जसा धर्म 4 पायावर चालतो, तसे अधर्माला 3 पाय आहेत. अधर्माला किती पाय आहेत? अधर्माचे 3 पाय आहे का? अधर्माश्रयस्त्रयो भग्ना स्मय संगमदैस्तव. अधर्माला 3 अंश 3 पाय आहेत, ज्याच्याद्वारे तो अधर्म या पृथ्वीवर विचरण करतो. पहिला पाय त्याचा आहे गर्व. अधर्माचा पहिला पाय काय? गर्व. दुसरा पाय अधर्माचा आहे आसक्ती, आणि 3रा पाय आहे मद. मद, अहंकार आणि आसक्ती हे अधर्माचे 3 पाय आहेत. कलियुगात या 3 पायावरच लोक जास्त आरूढ झालेले आहेत. गर्व करतात, गर्व करतात. माझं आहे असं कोणाचंच नाही, मी आहे असं कोणीच नाही. मी म्हणजे काय सांगू का? रावणाचा राहिला नाही हो. त्याच्या मोरीचा पाईप सुद्धा सोन्याचा होता. आपल्या पंखाना कधी वायरी तुटे गेल्यात ना, 6 महिना बसाडा होते. रावणाचा राहिला नाही. गर्व 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 काहीच कामाचा नाही. गर्व काहीच कामाचा नाही. गर्व काय होतं गर्वामुळे? बडा घर पोकळ वासा, फुटकी बाळगीन वाहिग्या रसा. काही नाही, काही नाही. गर्वाचं घर खाली असतं, आपण नेहमी म्हणतो. कलियुग अधर्म आसक्तीद्वारा या पृथ्वीवर विचरण करतो.
आणि तिसरा त्याचं जे आहे मद, त्या मदाच्या नादात तर एवढा आंधळा होतो की कोणाला काही मोजतच नाही. धर्मराज सांगतात, हे कली, जोपर्यंत या पृथ्वीवर मी आहे तोपर्यंत तुला पाय पसरता येणार नाही. सावधान, याच्या पुढे या गाईला आणि धर्माला त्रास दिला तर. त्यांनी सांगितलं, महाराज कस काय होईल, माझी कालगणना चालू झालेली आहे, मला काही जागा द्या राहायला. कलीला राहण्यासाठी जागा दिल्या, ऐका. द्यूतम पानम श्रियसूना यत्र धर्माश्चतुर्विधा. 4 जागा दिल्या. द्यूत, द्यूत म्हणजे काय? सट्टा, पत्ता, जुगार, मटका, आकडा, याला म्हणतात द्यूत. जिथे द्यूत खेळलं जातं, अधर्माची मूर्तिमान जागा ती आहे. अधर्म जर पाहायचा असेल आणि त्या ठिकाणी असत्य नावाचा दोष कलीचा राहतो. द्यूत खेळताना, आकडा लावताना खरं बोलावं लागतं का? आता आपण तर काही लायल नाही, तर तुम्ही सांगशो तर करी दे खूप प्रयत्न एखाद दिवस. खोटं बोलतात. कसं बोलतात? खोटं बोलतात. आसक्ती हा जो दोष कलीचा, आसक्तीच्या ठिकाणी म्हणजे व्यभिचार, परपुरुष गमन, परस्त्री गमन जिथे घडतं, परपुरुष गमन करणारी स्त्री, परस्त्री गमन करणारा पुरुष, हा मूर्तिमंत कलीचं स्वरूप आहे. तोंड नाही पाहू त्याचं. आपल्यापेक्षा लहान असेल तर आपली कन्या, आपली नात तिच्यात दिसली पाहिजे. बरोबरीची आहे ना, पाठची बहीणच दिसली पाहिजे. मोठी आहे ना, आईच दिसली पाहिजे. ज्याच्या नजरेत खोट झाली महाराज, तो प्रत्यक्ष कलीची मूर्ती आहे. अधर्मी आहे तो, कलीची मूर्ती. तिसरं ठिकाण दिलं होतं मद. मद्यपान करणारी व्यक्ती मदमस्त होतो, काही कोणाचं ऐकत नाही, घेण्यात नाही, देण्यात नाही, काहीच नाही, त्याच्या तंद्रीत तो राहतो. ज्ञानोबराय सुद्धा मदाचं वर्णन करतात. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी, सदा मुसमुसी धुळी जैसा. असा ताट चालतो, ऍट देखायचे. मद 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 मद. हा मद कामाचा नाही. या मदानी चांगल्या चांगल्या धुळीत मिळवले. हे बघा, ज्यांनी रावणाकडे सर्वस्व होतं महाराज, 80,000 पत्नी होत्या, लग्न करून आनंदाने त्याच्यासोबत त्या राहत होत्या. सर्व संपदा रावणाकडे होती. 33 कोटी देव बंदी खाण्यात होते. बरोबर. रावणाचं कुणी काहीच बिघडवू शकत नव्हते, भगवान विष्णू सुद्धा. का? त्याच्या नजरेत खोट नव्हती. ज्यावेळेस त्यांनी सीतादेवीकडे वाकड्या नजरेने पाहिलं, देवाने ठेवला का? नजरच चांगली असेल. कंसाचं सगळं चांगलं होतं, पण त्यांनी आपल्याच बहिणीचे केस पकडून तिला मारायला धावला, देवाने ठेवला का? अहंकार में 3 गए, रावण, कौरव, कंस. भगवान परमात्म्याने दुर्योधन कौरवांना वाढवलं, जगू दिलं, वाचू दिलं. अधर्मी होते तरी अधर्म छळ सहन केला, भक्तांची मदत केली, पण त्यांचं धक्कूच दिलं. पण ज्या वेळेस त्यांनी द्रौपदी देवीच्या केसाला हात लावला आणि द्रौपदीची विटंबना केली, त्यावेळेस ठेवले का? म्हणून ही फार चांगली पाहिजे. आपण म्हणतो ना, सतीचा आशीर्वाद चांगलाच घ्यावा. म्हणून तिसरं ठिकाण मद आणि चौथं ठिकाण होतं निर्दयता. हिंसाच्या ठिकाणी जो आवाज दिला ना, निर्दयता. हिंसा करणारा माणूस, त्याच्या अंतःकरणात दया नसते, निर्दयता असते. तो म्हणाला, मला काही चांगली तर जागा द्या. हे सगळं तुम्ही अशा ठिकाणं दिले जिथे चांगले माणसं येणार नाहीत, मला चांगली काहीतरी जागा द्या. तेव्हा सांगितलं, पुनश्च याचमानाय जात रूप मदात प्रभू ततो नृतम मदम कामम रजो वैरम च पंचमम. असत्य, कामवासना, रजोगुण, गर्व आणि वैर या ठिकाणी जागा दिली. तर म्हणे हे सगळे वाईट स्थान आहेत, कुठेतरी चांगल्या ठिकाणी मला जागा, धनाच्या ठिकाणी जागा देऊन दिली. धनाच्या ठिकाणी, सोन्याच्या ठिकाणी जागा दिली.
घरी परत आले. शिकारीला पुन्हा जायचं होतं. डोक्यात सोन्याचा मुकुट घातला. तो मुकुट होता जरासंधाचा. ज्यावेळेस राजसूय यज्ञ झाला ना, भीमानी, अर्जुनानी आणि भगवान परमात्म्याने जरासंधाला मारलं. जरासंधाच्या मुलाचं नाव होतं सहदेव. त्या सहदेवानी प्रसन्न होऊन धर्मराजाचं मांडलिकत्व आणि स्वीकार केलं आणि भगवान परमात्म्याच्या चरणी असलेली सर्व संपदा संपत्ती देवाला वाहिली. भगवान परमात्म्याने ते सर्व धन राजसूय यज्ञासाठी पाठवलं. त्या धनाच्या आगारामध्ये सोन्यामध्ये एक मुकुट होता सोन्याचा. तो जरासंधाचा होता. जरासंध राक्षसी प्रवृत्तीचा होता, राक्षसच होता. जरा नावाच्या राक्षसीने ते 2 भागात असलेला जीव एका ठिकाणी जोडला होता. त्या जरासंधाने वापरलेला तो मुकुट घातल्यामुळे त्या जरासंधाचे संस्कार त्या मुकुटावर. कोणाची वस्तू वापरू नये महाराज, धुवून वापरावी. आता वापरायची काही गरजच पडली नाही. आम्ही आळंदीत असताना नवीन नवीन धोत्र जर घेतले ना, तर 2-4 दिवस ते धोत्र आपल्याला नव्हते घालायला भेटत. बरोबर आहे का महाराज? गड्या मोडायला जायचे धोत्र. आता तर असा पूर आलेला आहे, कपाट उघडलं का काय पडतं. आता माणसं कोणीच बोलले नाही बरं. त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं काय पडतात. पूर्वी गावाला जायचे ना, नवी कोणाचं असलं तर नेसायला घेऊन जायचे, घडी मोडायला घेऊन जायचे, है की नाही, घेऊन जायचे. आता तसा प्रसंगच राहिला नाही. आणखी एक गंमत होती महाराज, आणखी एक गंमत होती. ते धोतर असं बसायच्या ठिकाणी, कमरेच्या ठिकाणी, गुडघ्याच्या ठिकाणी असं कुचकं व्हायचं. मग तो मधला तेवढा भाग काढून टाकायचा, बाहेरचा भाग असे बी 2-2 महिने निघून जायचे. म्हणून कोणाच्या वस्तू धुवून वापरावी, वस्तू परत देताना धुवून द्यावी ती वस्तू. जरासंधाचा तो मुकुट होता, त्याचे संस्कार तिच्यावर झालेले होते. आणि काय झालं महाराज, तो मुकुट घातल्यामुळे बुद्धी फिरली. दुपारची वेळ झाली, तहान भूक लागलेली होती. एका आश्रमात गेले. कौशिकी नदीच्या काठावर शमिक मुनींचा आश्रम होता. त्या आश्रमात गेले. आज जाऊन आवाज दिला, भूक लागलेली म्हणून सांगितलं. पण त्यावेळेस शमिक मुनी ध्यानाला बसलेले होते. शमिक मुनी उठले नाहीत. एक मेलेला साप पडलेला होता. राजा आहे, राजा आल्यावर याची उडबस करावी लागेल म्हणून मुद्दाम डोळे लावून बसतो का काय. बाणाच्या टोकाने साप उचलला आणि शमिक ऋषींच्या गळ्यात टाकून दिला. राजा तिथून निघून गेला. जवळ खेळणाऱ्या मुलांनी नदीमध्ये खेळत असलेल्या शमिक मुनींचे पुत्र शृंगी, त्या शृंगींना ही कथा सांगितली, वार्ता सांगितली. ऐकल्याबरोबर वाईट वाटलं. माझ्या बापाचा अपमान केला. ब्राह्मणाच्या वाणीमध्ये ताकद असते. ब्राह्मणाच्या वाणीमध्ये ताकद असते. कौशिकी नदीतलं जल उचललं आणि शाप देऊन टाकला. इति लंघितम मर्यादम तक्षक सप्तमे हनी दंक्षति स्म कुलांगारम चोदितो मे ततद्रुहम. हे कुलांगार राजा, ज्यांनी माझ्या वडिलांचा अपमान केलेला आहे, अमर्यादा केलेली आहे, मर्यादेचं लंघन केलेलं आहे, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा नाग सर्पट असून त्याचा मृत्यू होईल. वडिलांना कळलं. वडिलांनी आपल्या मुलाला सोबत घेतलं. महाराज परीक्षितींच्या दरबारात आले आणि सांगितलं, प्रभू, हे महाराज, माझ्या मुलाकडून असा असा शाप दिला गेलेला आहे. किंतु परंतु न करता धर्मराजाचा नातू असून धर्मराज साधूंची सेवा करणारे होते आणि माझ्याकडून साधूचा अपमान झाला. ब्राह्मणाचा शाप शिरसावंद्य मानला. तत्काळ आपले पुत्र जन्मेजय यांच्या स्वाधीन राज्य करून दिलं आणि महाराज परीक्षित गंगेच्या पावन काठावर एका मोठ्या वटवृक्षाखाली जाऊन बसले. त्या स्थळाचं नाव आहे शुकताल.
हस्तिनापूर पासून 55 किलोमीटरवर असलेलं गाव शुक्ताल. आपण गेलोय महाराज. 2 कथा झाल्या आमच्या तिथं. आता पण 24 तारखेला आम्ही नैमिषारण्याला जाणार आहेत. 24 तारखेला 24 जानेवारीला निघणार आहेत. नैमिषारण्याला कथा आहे. पुण्यातले माहेश्वरी ग्रुप आहे मारवाडी लोकांचा, त्यांनी त्या कथेचं आयोजन केलंय. आम्ही कथेला जाणार आहोत. क्षेत्रावर ज्या कथा होतात ना त्याच्यात खूप वेळ मिळतो बोलायला. सकाळून 4 तास, दुपारून 4 तास, 8-8 तास मस्त कथा होतात. निवांत पोट भरून जात. अशी गाई गाई होत नाही. मग लिहिलाव आमची महाराज मंडळी असतातच सर्व सोबत. आणखी आमचा राधे गोविंद परिवाराचा असा उपक्रम आहे, आम्ही 12 ज्योतिर्लिंगांवर कथा करतोय. काशीच्या कथेपासून सुरुवात झाली. काशी नंतर आमची कथा झाली सोमनाथ. कुठे कुठे? सौराष्ट्रे सोमनाथला झाली. आम्ही कथेसाठी ठिकाण पैसा जास्त गेला चालेल, पण असं निवडतो हे समोर घर आहेत ना, असं घर आणि असं मंदिर, जेणेकरून वयस्क लोकांना सुद्धा जायला सोपं पडेल. आम्ही सोमनाथांच्या अंगणातच होतो, लक्ष्मीनारायण मंदिरात. सोमनाथची कथा झाल्यानंतर आमची कथा झाली तीर्थराज त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरला तर निवृत्तीनाथांच्या अंगणातच होतो आम्ही. कुशावर्ताचं रोज स्नान. तिथून पुढे आमची कथा झाली रामेश्वरम. रामेश्वरम मागच्या वर्षी 31 डिसेंबरला आम्ही रामेश्वरमलाच गेलो होतो. 120-125 लोक होते. या तारखेला तिथंच होतो आम्ही. ही जी एकादशी गेली ना, पौष शुद्ध एकादशी, तिला वैकुंठ एकादशी म्हणतात. भगवान परमात्म्याने वृंदावनात लीला करता करता गोपाळांना एक दिवस सांगितलं, का रे तुम्ही वैकुंठ पाहिलाय का? अरे ते म्हणे नंदगाव, गोकुळ, बरसाना याच्याशिवाय आम्हाला गाव माहिती नाही, आम्ही मथुरा नाही पाहिली अजून. वैकुंठ कुठे? वैकुंठ भगवान परमात्मा आपल्या सवंगड्यांना घेऊन, सर्व गोपाळांना घेऊन वैकुंठात गेले होते त्या एकादशीच्या दिवशी. 10 दिवस तो दरवाजा उघडा असतो तिरुपती बालाजीला. भगवान बालाजींच्या दर्शनाला गेल्यावर फार लांबून दर्शन होतं आपलं इतर वेळेस गेल्यावर, पण वैकुंठ एकादशीच्या वेळेस जातो ना, जसे हे साऊंड ठेवलेत ना, इतक्याच अंतरावरून आमचं दर्शन झालं. त्याला वैकुंठ द्वार दर्शन म्हणतात. आणि देवाच्या मंदिराच्या मागून निघायचं असतं. तिथे देवाचे 10 अवतार लावलेले आहेत. आणि सगळ्यात शेवटी आमचे पंढरीनाथ आहेत. पांडुरंगाची मूर्ती आहे. पांडुरंगाचं. आणि ते नंतर 10 दिवस हे पूर्ण झाले. आता ही द्वादशी झाली की ते दार बंद करण्यात येईल. मग पुन्हा पुढच्या वर्षीच ते, म्हणजे आता दार ते उघडलेलं असेल. त्याला वैकुंठ द्वार दर्शन म्हणतात. बालाजी भगवान फार जवळून दिसतात. आम्ही जवळजवळ 17 जानेवारी पर्यंत तिकडे होतो आपण. तिथीनुसार आपलं तारखेनुसार 17 जानेवारी पर्यंत तिकडे 17 दिवस गेलो आम्ही. 7 दिवस भगवान रामेश्वरांच्या दरबारात. मध्ये फक्त रस्ता आडवा होता, रोडच 10 फुटाचा 20 फुटाचा रस्ता आडवा. देवाच्या जवळच डाव्या हाताला गेलं का समुद्र आणि उजव्या हाताला गेलं का मंदिर. असा आमचा आदिनम म्हणून शंकराचार्यांचा मठ होता. आदिनमठम. ते नाव बी येतात नाही. आम्ही काही विचारू त्या कसा करायचं, पो म्हणजे पुढे जा. नाडर पो आमले काही समजे नाही. पो निघो. भाषाच कळत नाही. इथं तुम्ही भारतात फिरायला जा, पण दक्षिणेत गेल्यावर लिहिलेलं कळत नाही. सगळ्या जिलेब्याच लिहिलेलंही कळत नाही. आम्ही 7 दिवस राहिलो ना. हनुमंतरायांनी जे भगवान परमात्म्याचं, शंकरांचं आत्मलिंग कैलासाहून आणलं होतं सेतुबंधन स्थापन करण्याच्या वेळेस, तोपर्यंत सीतामातेने आपल्या हाताने रामेश्वर घडले. त्या हनुमंतेश्वराचं दर्शन फक्त सकाळच्या वेळेत असतं, 4 ते 5:30 पर्यंत. ते दर्शन आम्ही रोज केलं महाराज. स्फटिकलिंगाचं दर्शन आम्ही रोज केलं रामेश्वरमला. त्याच मंदिरात ते दर्शन होतं. 7 दिवस आमचं रोज दर्शन झालं. कंटाळाच कोणी करायचं नाही. आम्ही जवळजवळ 150 लोक होतो. 3 लक्झऱ्या होत्या. सैलानी बाबा, एक क्रुझर होती स्वयंपाकाची आणखी. तर रामेश्वरमची कथा झाली. त्याच्यानंतर आता दिवाळीच्या नंतर
परळीला कथा झाली, परल्याम वैद्यनाथांच. आणि आता पुढची कथा आमची आहे महाकाल क्षेत्रामध्ये उज्जैनला. ज्या उज्जैनमध्ये भगवान श्रीकृष्ण 14 दिवस थांबले शिकण्यासाठी संदीपनी मुनींच्या आश्रमात, त्या उज्जैनला आता पुढची कथा आहे. ही कथा संपली का तिथला हॉल आणि तेच बघायला जायचंय, जेणेकरून क्षिप्रा गंगेचं स्नान रोज होईल, जेणेकरून महाकालांचं दर्शन, भस्मारती, सकाळची आरती, दुपारची आरती, 3 वेळेस 2 वेळेस दर्शन होईल. अशा हेतूने जागा जवळची बघायची आहे. ती यात्रा संपल्यानंतर उत्तर हिंदुस्थान आपलं राजस्थानमध्ये जायचंय. आता सर्वांनाच ज्यांच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे, खाटू श्याम बाबा, त्यांचं दर्शन, तिथून सालासर बालाजी, रामदेवरा, ते अजून काय श्याम दुसरं यांचं ना गाव, सावरिया सेठ, चित्तोडगड, ब्रह्मदेवाचं स्थान, पुष्कर, असं करून पुन्हा उज्जैन आणि उज्जैनहून परत, असा तो सगळा जवळजवळ 12-13 दिवसाचा प्रवास राहणार आहे. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी यायचा प्रयत्न करा. केदारनाथला पण कथा करायचा विचार आहे, पण सर्व आमच्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीचं म्हणणं पडलं, केदारनाथला कथा केली तर वरती 7 दिवस एवढे दम मारला पाहिजे ना, थंड वातावरण राहील. मग 2 पर्याय आहेत, एक तर उत्तर काशीला ती कथा होईल, नाही तर बद्रीनाथाला कथा होईल. मागच्या अधिक मासात बद्रीनाथला कथा केली आम्ही, 210 लोक होते आमच्यासोबत, भागवत कथा केली तिथे. आणि आता त्याच बद्रीनाथाला पुन्हा शिवकथेचा योग येतोय. बघू आता तुका म्हणे कसं. बोल भक्तवत्सल भगवान की. महाराज परीक्षितींना शाप मिळाला, शुकताल क्षेत्रावर येऊन बसलेले. विचारलं सर्वांना, आसन्न मरणा माणसाने काय करावं, ज्याला मरण कळालेलं आहे अशा माणसाने काय करावं. सर्वजण चिंता करतात. मोठे मोठे ऋषी, तपी, जपी, संन्यासी, सर्वांना ही वार्ता कळली की एवढ्या धर्मज्ञ असणारा राजा याच्याकडून असं कसं घडलं, म्हणून भेटायला आलेले आहेत. सर्व चिंता करतात, उपाय कोणी सांगत नाही. तेवढ्यात तत्राभवत भगवान व्यासपुत्रो, तिथे व्यासो नारायणांचे पुत्र भगवान शुकदेव यांचं आगमन झालेलं आहे. यदृच्छयागामटमानो नपेक्षः अलक्षलिंगो निजलाभतुष्टो वृतश्च बालैरवधूतवेषा. 16 वर्षाचं तरुण वय आहे. भगवान कृष्णांसारखेच श्याम वर्णाचे आहेत. मोठे मोठे डोळे आहेत, मोठे मोठे डोळे आहेत, कमनीय भुवया आहेत, कुरळे कुरळे केस खांद्यापर्यंत आलेले आहेत, आणि अंगावर वस्त्र नाही. अवधूत वेषा, अवधूत आहेत. नग्न अवस्थेमध्ये, उघड्या अवस्थेमध्ये शुकदेव भगवान तिकडून येतात. त्यांच्या शरीराच्या दिव्य सुगंधाने भोवरे गुंजारव करतायत त्यांच्या जवळ. मोठे मोठे डोळे त्यांची शोभा वाढवतायत. सरळ नाक, लहान लहान मुलं त्यांना वेडा समजतायत. तरुण स्त्रिया त्यांच्या रूपाचं दर्शन करून धन्य होतायत. असे शुकदेव गंगेच्या काठावर आले. सूर्यनारायण उगवणार आहे असं कळल्याबरोबर अंधार कुठल्या कुठे चालला जातो. घरात गेलो, अंधार आहे, लाईटचं बटन लावल्यानंतर 10 मिनिटात उजेड होतो की नाही. अंधार जायला वेळ लागतो का? लगेच. रवीच्या नावे निशीचा नाश. सूर्यनारायण येणार असं पूर्व दिशेला कळलं की लगेच अंधार जात असतो, लगेच अंधार जात असतो. महाराज शुकदेव आल्यानंतर सर्वांना समाधान वाटलं. शुकदेवांचं दर्शन सर्वांनी घेतलं आणि महाराज परीक्षितींनी प्रश्न विचारला, काय करू? शुकदेवांनी सोप्या शब्दात सांगितलं, महाराज तुम्ही मोठे भाग्यवान आहात. अहो मरायचं तर सर्वांनाच आहे, पण कधी मरायचं हे माहित नाही.
परीक्षित म्हणतात, अहो मला 7च दिवसात मरायचंय. शुकदेवांनी सांगितलं सगळेच 7 दिवसात मरणार आहे. तुम्ही मी किती दिवसात? वार किती आहेत? 8वा वार आहे का? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, 7च दिवस आहेत ना. पण महाराज परीक्षित तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही भाग्यवान आहात. कोणत्या 7व्या दिवशी मरायचं हे तुम्हाला माहिती आहे. तुमच्याकडे फार मोठा कालावधी आहे 7 दिवसाचा. पुराणांमध्ये एक असा राजा सांगितलाय ज्याचा उद्धार फक्त आणि फक्त 1 तासात झालेला आहे. 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. 1 तासात महाराज खटवांगांचा उद्धार झाला. कसा झाला, काय झाला? शुकदेवांनी महाराज परीक्षितांना कोणती संहिता सांगितली, कोणतं ज्ञान सांगितलं, काय कथा सांगितल्या, याचा विचार आपल्याला दुपारच्या सत्रात करायचा आहे. ठीक 2 वाजता कथेला सुरुवात होईल. आताच्या सत्राला इथेच विराम देऊ. भगवान परमात्म्याचं मंगल चिंतन करा. राधा रानी की जय, महारानी की जय. राधा रानी की जय, महारानी की जय. ओ राधा रानी की जय, महारानी की जय. राधा रानी की जय, महारानी की जय. बोल बरसाने वाली की जय जय 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 जय. राधा रानी की जय, महारानी की 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 जय. श्री राधे हे गोविंद. रानी की जय, महारानी की जय. राधा रानी की जय, महारानी की जय. राधा रानी की जय, महारानी की जय. राधा रानी की जय, महारानी की जय. वृषभानु दुलारी की जय जय जय. वृषभानु दुलारी की जय जय जय. वृषभानु दुलारी की जय जय जय. हो वृषभानु दुलारी की जय जय जय. राधा रानी की जय, महारानी की जय. राधा रानी की जय, महारानी की जय. राधा रानी नमः पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव आज के